नमस्कार मित्रांनो, आपण आता आहे पंढरीतील या आसमाई मंदिरापाशी आमच्या संघ सकरे आहेत उमेश उर्फ पप्पू दादा. दादा नमस्ते. नमस्ते. दादांचा चेहरा बाग कसा खुलला आहे प्रकाशामुळं. आणि आसमाई मंदिर मित्रांनो, आसमाई मंदिरवर खूप छान या देवस्थान कमिटीने लाईटिंग केली आहे. इतकी अप्रतिम लाईटिंग केली की पूर्ण लाईटिंगच्या माळांनी मंदिर सजवलं आहे. त्याच्यापुढं सगळं मंडप डेकोरेशन केलं आहे आणि साईडनी सगळी झाडांवरती खूप अशी लाईटिंग फिरवलेली. प्रत्येक झाडात वेगवेगळ्या रंगाचा बल्ब लावलेला आहे. आणि आता इथं पाहू शकता, इथं हिरवा बल्ब लावला आहे. इथं दादा कुठला आहे हा? रेड कलरचा आहे. त्याच्यानंतर इकडं जो सनशाईन तिथं येलो या सनसेट पॉईंट पंढरीतील आसमाईच्या टेकडीवरती. आणि प्रत्येक म्हणजे पंढरीकरांच्या प्रत्येकाच्या एक इमोशनल मुद्दा आहे आसमाई मंदिर. म्हणजे पूर्वीचं आसमाई मंदिर आणि आत्ताचं आसमाई मंदिर प्रचंड छान प्रकारे डेव्हलप केलेलं आहे. आणि या ठिकाणी या देवस्थान कमिटीने किंवा त्यांच्या लोकांनी खूप डोंगरावरती झाडं फुलवले आहेत. आणि इथं पाहू शकता या वडात वेगळ्या कलरचं आणि एक झाडांनी वेगळं रूप धारण केलेलं आहे. त्याच्यानंतर पलीकडं तोही हिरवा कलर आहे. आत्ता सगळेजण गेलेले, फक्त मंदिराचे पुजारी आतमध्ये आहेत आणि त्यांच्या घरची. आणि आता सगळ्या सामसूम आहे. परंतु उद्या जर या क्षणाला विचार केला तर इथं प्रचंड गर्दी असणार आहे. माणसाला माणूस म्हणजे माणसाच्या माणूस शेजारी उभं राहू शकत नाही, इतकी गर्दी. सगळी ताटं येणार आहेत, ज्यांच्या घरी ताटं असतात ती. आणि प्रचंड गर्दी, खाली सगळी हॉटेल लागणार आहेत, लोक येणार आहेत आसमाई यात्रेला. सगळी जुनी नवी म्हातारी तरुण वर्ग लहान मुलं येणार आहेत, खेळणी येणार आहेत आणि सगळेजण याचा आनंद घेणार आहेत. आणि आत्ता माझ्याबरोबर दादाही फोटो काढण्याचा मोह काय आवरत नाही आहे. आणि दादा तुम्ही चावी देऊन येऊ शकता का त्यांना? तर आम्ही आत्ता कडाकण्या बांधायला आलतो आणि मस्तपैकी कडाकण्या बांधून झालेले आहेत. आणि लाईटिंगमध्ये बघा हे डेकोरेशन किती मस्त केलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे विघ्नहर्ता डेकोरेशन यांनी हा सजवलेला सगळा मंडप आहे. बाहेर हे सिंहराज येतं आणि हे मंदिर आहे. आणि हे मंदिराची दक्षिणेची बाजू ज्या ठिकाणी पाण्याची खूप छान सोय केलेली आहे. इकडं सगळे लाईटिंग आहे, सगळे प्युअर ब्लॉक बसवले आहेत. आणि साधारणतः 15-20 वर्षापूर्वीच्या वडांनी अतिशय सुंदर रूप धारण केलेलं आहे. आणि त्याच्यात लाईट असं वाटतं की आपण जे स्वित्झर्लंडमध्ये जसं पाहतो नयनरम्य दृश्य, तसे आपल्या पंढरीतील या आसमाई टेकडीने आता त्याच स्वरूपातलं सौंदर्य प्राप्त केलेलं आहे. की दीपमाळ आहे, रोज सकाळी आतमध्ये आरती होती, त्याच्यानंतर इथं येऊन बाहेर आरती केली जाते. या ठिकाणी तुळशी वृंदावन आहे. खूप छान परिसर आहे. पंढरीत जर फिरायचं म्हटलं तर किंवा एका धार्मिक स्थळ किंवा एक मन प्रसन्न करणारं ठिकाण, तर त्यात पहिलं नाव येऊ शकतं आसमाई टेकडी आणि हा सुंदर परिसर. दादा निघायचं का? तर आता खूप उशीर झालेला आहे, तरी आता मी निघतो मित्रांनो. त्याच्याबरोबर खाली जर पूर्वी कधी कोणी आलं नसेल आणि त्यांनी जर आत्ता आलं असतील तर प्रचंड डेव्हलपमेंट झालेली आसमाई टेकडी आणि आसमाई परिसर. यासाठी प्रत्येक भाविकाचंही योगदान आहे. आणि खास करून यात्रा कमिटी, त्यांचे भक्त, त्यांचे पुजारी असतील जे इथं गेली 9-10 दिवस पूजा करतात मनोभावी. आणि यात्रेला म्हटलं की पंढरी पंचक्रोशीतील सगळ्यांची मित्र मैत्रिणी किंवा ज्येष्ठ सर्वांचीच गाठीभेटी पडतात. तर असं खूप छान नवरात्राचं, जसं की तुळजापूर असेल किंवा कोल्हापूर असेल किंवा सप्तशृंगी असेल, असं ज्या ठिकाणची वेगवेगळी, तसंच पंढरीतील ही आसमाई टेकडी खूप लोकांना एक समाधान देणारं ठिकाण आहे. आणि आम्ही पायऱ्या उतरत खाली पोचलेले दादा, बरोबर ना? तर ओके मित्रांनो, धन्यवाद.